नमस्कार मंडळी, नागपंचमी जवळच आहे तर आज आपण नागपंचमी विशेष खानदेशमध्ये केला जाणारा मस्त असा पारंपरिक बेत बनवतोय। तुमच्या इथे सुद्धा असं आहे का? पंचमीला गॅसवर तवा ठेवायचा नाही किंवा चिरायचं नाही, मला कमेंट करून नक्की कळवा। तर सर्वप्रथम इथे मी पाव कप गहू घेतलेला आहे। रेग्युलर चपात्यांसाठी वापरते तोच गहू आहे। तुम्ही याऐवजी खपली गहू घेतला तरीही चालेल। साहित्य मोजण्यासाठी वाटी किंवा कप सेट करून घ्या। हा पाव कप गहू आपण मिक्सरच्या भांड्यात काढला। आता मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर रवाळ जाडसर असं याला वाटायचंय, बारीक करायचं नाही। 5 ते 6 वेळा मिक्सर चालू बंद केलं की असं जाडसर हे वाटलं जातं। काहींचे तुकडे झाले, काही भरडले गेले, काही अख्खे राहिले या पद्धतीने। आता हा जाडसर वाटलेला गहू एका मिक्सिंग बोल मध्ये काढायचा। त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर हा गव्हाचा कोंडा पहा वरती तरंगून आलेला आहे। याला मिक्स वगैरे काही करण्याची जास्त गरज नाहीये, हलकसं ढवळून घ्यायचं। हा गव्हाचा कोंडा वरती आलाय। आता हे पाणी आपण वरचं फेकून द्यायचं आहे। एकदा गव्हाचा कोंडा निघालेला आहे, परत आपल्याला यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचंय। या पद्धतीने पाणी घातल्यानंतर आता 10 मिनिटं आपण याला बाजूला ठेवणार आहोत, जेणेकरून राहिलेला वगैरे कोंडा सगळा वरती तरंगेल आणि 10 मिनिटं गहू भिजेल सुद्धा। 10 मिनिटं आपला गहू भिजतोय तोपर्यंत आज आपण गव्हाची खीर आणि कान्होले करतोय। तर कान्होले करण्यासाठी पीठ मळून घेऊया। एका भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, चमचाभर तेल किंवा तूप घालायचं। आता थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं। चपातीच्या कणके इतकं मऊसूत ठेवायचं नाही, पण पुऱ्यांच्या कणके इतकं घट्ट सुद्धा नको। चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं घट्टसर आपण मळून घेतोय। तुमच्या इथे सुद्धा मंडळी असं आहे का की नागपंचमीला चिरायचं नाही, तवा ठेवायचा नाही? कसं आहे मला कमेंट मध्ये नक्की कळवा, किंवा तुम्ही नागपंचमीला काय बेत करतात ते सुद्धा कळवा। आमच्या घरी कधी कधी वरणबट्टी होते, बट्ट्या चिरून न घेता तोडून परतून घेतल्या जातात, किंवा कधी कधी असे गव्हाची खीर आणि कान्होले। पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून पुढची तयारी करेपर्यंत मुरण्यासाठी बाजूला ठेव। आता आपण जाडसर वाटून गहू पाणी घालून 10 मिनिटं बाजूला ठेवला होता। एकदा आपण वर आलेल्या कोंड्याचं पाणी काढून टाकलं आणि हे दुसऱ्यांदा ठेवलं होतं। या पद्धतीने आता हे सुद्धा पाणी काढून घ्यायचंय, म्हणजे संपूर्ण कोंडा आपला निघून गेला। गव्हातला कोंडा निघून गेलेला आहे, पाणी आपण काढून टाकलं, गहू थोडासा भिजला सुद्धा गेलाय। आता कुकरमध्ये हा 10 मिनिटं भिजवून घेतलेला जाडसर भरडून घेतलेला गहू घालायचा आहे। इथे लक्षात ठेवा, मिक्सरमध्ये ना खूप बारीक करायचं नाही, जाडसर भरडायचंय। एका गव्हाचे 3-4 तुकडे होईल असं व्हायला हवं। आता यामध्ये पाणी घालायचंय, जितका गहू आहे त्याच्या 5 पट पाणी घालायचंय। तर मी पाव कप गहू घेतला होता म्हणून 1.25 कप पाणी घालते। इतक्या प्रमाणामध्ये ही खीर 3 जणांना बरोबर पुरते। जर तुम्ही 1 कप गहू घेतला तर 5 कप पाणी या पद्धतीने प्रमाण असावं, म्हणजे गव्हाच्या 5 पट पाणी। आता कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि मंद आचेवर 5 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे गहू अगदी छान असा मऊसूत शिजला जातो। गहू आपला शिजतोय। गव्हाची खीर ही गुळाची केली जाते। इथे आपण गुळ चिरून घेणार आहोत। तर पाव कप गव्हासाठी अर्धा कप आपल्याला गुळ लागणार आहे, म्हणजे जितका गहू आहे त्याच्या दुप्पट गुळ घ्यायचा आहे। आता मला 3 जणांसाठीच खीर करायची आहे, म्हणून मी पाव कप गव्हाची करते। तुम्हाला किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही गहू घेऊ शकतात। आता पाव कप गव्हासाठी आपण अर्धा कप गुळ चिरून घेतला। त्यानंतर काही सुक्या मेव्याचे काप करून घ्यायचे। हवं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा यामध्ये करून घेतले तरीही चालेल। मंद आचेवर गव्हाच्या कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या, याला बाजूला ठेवू। वाफ निघेपर्यंत आपण कान्होले करून घेऊया। कान्होले वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं। पीठ छान असं मुरलेलं आहे, त्याचे समान गोळे करून घ्यायचे। नेहमीच्या चपातींच्या गोळ्यापेक्षा हलकासा लहान हा गोळा असावा। इतक्या प्रमाणामध्ये 5 कान्होले तयार होतात। तर कान्होल्यांचे गोळे करून घेतले। एक गोळा घ्यायचा, सुकं गव्हाचं पीठ लावायचं आणि नेहमीचा फुलका लाटतो ना त्या पद्धतीने पातळसर चपाती लाटायची। जमेल तितकी हिला पातळ करायची। आपल्याला चपाती पातळ लाटायची आहे, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की पीठ खूप मऊसूत ठेवू नका। चपाती आपण जितकी छान पातळ लाटून घेतो ना, कान्होले तितकेच पातळ, ट्रान्सपरंट आणि मऊसूत होतात आणि खायला सुद्धा छान लागतात। चपाती छान पातळसर लाटून झाली की यावर आवडीनुसार तेल किंवा तूप लावायचं। आता हे कान्होले आपण खिरी सोबत खाणार आहोत, म्हणून मी इथे तूप लावून घेते। हेच कान्होले तुम्ही गरमागरम वरणासोबत सुद्धा खाऊ शकतात। वरणासोबत खाणार असाल तर तेल लावून घेतलं तरीही चालेल।
मध्ये तूप लावायचं, अर्धा भाग दुमडून घ्यायचा, परत तूप लावायचं आणि अर्धा भाग दुमडून घ्यायचा. असा त्रिकोणी आकार तयार करून घ्यायचा, जसं आपण घडीच्या चपात्या करण्यासाठी करतो तसं. कानोले तयार झाले. स्टीम करण्यासाठी स्टीमरच्या प्लेटमध्ये मी केळीचं पान ठेवलं, त्यावर हे कानोले ठेवून घ्यायचे. केळीचं पान ठेवणं अगदी ऑप्शनल आहे. याऐवजी स्टीमरच्या प्लेटला डायरेक्ट खाली तेल लावलं आणि त्यावर कानोले ठेवले तरीही चालेल. आता याच पद्धतीने मी सगळे कानोले तयार करून घेते. एका वेळेला मावतील तितके स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे. तर हा शेवटचा कानोला आहे. मस्त असं पातळसर चपाती लाटून घ्यायची आहे, त्यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं. या पद्धतीने चपाती पातळ असावी. चपाती आपण जितकी छान पातळ लाटतो ना, आपले कानोले तितकेच छान होतात. मध्ये तेल किंवा तूप लावायचं, अर्धा भाग दुमडून घ्यायचा, परत तेल किंवा तूप लावून अर्धा भाग दुमडून घ्यायचा. मस्त असे हे कानोले तयार झाले, एकसारखे तयार होतात. 5ही कानोले माझे तयार झाले. स्टीमरच्या प्लेट 2 आहे म्हणून एका वेळेला मावले. कढईत वगैरे ताटामध्ये करणार असाल तर टप्प्याटप्प्याने कानोले वाफवून घेतले तरीही चालतात. स्टीमरमध्ये पाणी गरम झालंय, ही कानोल्यांची प्लेट यामध्ये ठेवायची. फक्त केळीचं पान ठेवणार नसाल तर खाली ताटाला तेल लावायला विसरू नका. मध्यम आचेवर 15 मिनिटं कानोले वाफवून घेऊ. तोपर्यंत गव्हाची खीर करूया. खीर करण्यासाठी गहू आपण शिजायला ठेवला होता, तर 5 शिट्ट्या मंद आचेवर केल्या की गहू परफेक्ट शिजतो. गव्हाच्या 5 पट पाणी घालायचं म्हणजे परफेक्ट असा मऊसूत गहू शिजतो. आता यानंतर आपण पाव कप गव्हासाठी अर्धा कप गूळ चिरून घेतलाय. तो गूळ आपल्याला यामध्ये लगेच घालून घ्यायचाय. फक्त गूळ इथे घालतानाची क्लिप मंडळी मिस झाली, त्यासाठी खरंच माफी मागते. मी बरोबर हा अर्धा कप गूळ यामध्ये घालून मिक्स केला. गूळ घालून मिक्स केला की लगेच कुकर गॅसवर ठेवायचा आणि मंद आचेवरती आता गूळ संपूर्ण विरघळून याला छान अशी उकळी येईल तोपर्यंत शिजवून घ्यायचं. शिजत असताना यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळची पूड घालायची. गूळ आहे म्हटल्यावर जायफळ नक्की घाला, चव छान येते. आता गूळ छान विरघळलाय. जायफळ वेलचीची पूड घालून सुद्धा 2 मिनिटं आपण मंद आचेवर शिजवून घेऊ. तर मंडळी, गूळ छान विरघळला. जायफळ वेलचीची पूड घालून सुद्धा मी मस्त असं 2 मिनिटं शिजवलं. खिरीची तयारी झाली आहे. फक्त कुकर 2 मिनिटं बाजूला ठेवायचा. आता कडल्यामध्ये आपण चमचाभर तूप घेतलंय, त्यामध्ये चिरून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आणि हलक्या तांबूस रंगावर परतून घ्यायचे. गव्हाची खीर करताना दूध कधी घालावं, किती घालावं, कसं घालावं या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगतेच. आता आपलं हे गुळाचं आणि गव्हाचं मिश्रण जे तयार झालं होतं, खिरीचा बेस, त्यामध्ये आपण तूप आणि ड्रायफ्रुट्सचा हा तडका घातलाय. छान असं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला दूध घालायचंय. तर आता ही गुळाची खीर आहे. संपूर्ण दूध घातल्यानंतर अर्ध्या तासात ही खीर आपल्याला संपवावी लागते, नाहीतर गुळ आहे, थोडासा आंबटपणा त्यामध्ये असतो, खीर नासण्याची, खराब होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्हाला एका वेळेला किती खीर सर्व्ह करायची आहे तितक्याच खिरीमध्ये दूध घाला आणि बाकीची ही मिश्रण बाजूला काढून तुम्ही 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून दूध घालून गरम करून कधीही खाऊ शकतात. आता इतकी खीर आमच्याकडनं आत्ताच खाल्ली जाणार नाही, म्हणून मी उरलेलं बाजूला काढून घेतलेलं आहे. जितकी खीर आत्ता खाल्ली जाणार आहे तितक्याच खिरीमध्ये मी दूध घालून घेते. तर गव्हाचं थोडंसं मिश्रण मी बाजूला काढलं, कारण संपूर्ण एका वेळेला खाल्ली जाणार नाही. आता जितकी खायची आहे तितक्या खिरीमध्ये मी दूध घातलंय, साधारण वाटीभर घातलंय. तर मंडळी, खिरीमध्ये दूध घालताना ते आधी गरम केलेलंच घालायचं, कच्चं दूध घालायचं नाही. दूध घातल्यावर मंद आचेवर हलकीशी उकळी येऊ लागली की लगेच गॅस बंद करायचा. संपूर्ण पाव कप जे गहू होते त्यामध्ये जर दूध म्हणाल तर अर्धा ते पाऊण लिटर लागतं, किंवा तुम्हाला किती दाटसर पातळ हवंय तसं. हलकी उकळी आली आहे, इथे आपली गव्हाची खीर तयार झाली. मस्त अशी गव्हाची खीर झाली आणि 15 मिनिटात कान्होले सुद्धा छान वाफवले. 15 मिनिटात मस्त वाफवतात किंवा वरतून असे बबल्स आले की समजायचे छान वाफवले. मस्त असा नागपंचमी विशेष हा स्पेशल पारंपरिक बेत आपला तयार झाला. गरमागरम गव्हाची खीर आणि त्यासोबत मऊसूत असे हे गव्हाचे म्हणजेच गव्हाच्या पिठाचे कान्होले. तुम्ही सुद्धा या नागपंचमीला नक्की करून पहा. पाहू शकतात कान्होले अगदी मऊसूत झाले, ट्रान्सपरंट झालेले. जितके पातळ आपण लाटतो ना तितके छान होतात आणि चवीला मस्त लागतात. खिरीसोबतच काय, वरणासोबत सुद्धा हे कान्होले मस्त लागतात. गव्हाची खीर करणं अगदी सोपं आहे. जितके गहू घेतले त्याच्या 5 पट पाणी घालून गहू शिजवायचा आणि गोडीसाठी जितका गहू आहे त्याच्या दुप्पट गूळ घालायचा. परफेक्ट गोडी येते. फक्त काळजी इतकी घ्यायची, हव्या तितक्या खिरीमध्ये दूध घालायचंय आणि सर्व्ह करायची. दूध घालताना ते गरमच घालायचं. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही सुद्धा ही गव्हाची खीर आणि कान्होले करा. चवीला अप्रतिम लागतात. परफेक्ट गोडी झालीये, कान्होले सुद्धा मऊसूत आहे.
तुम्हाला गव्हाची खीर करायची नसेल तर तांदळाच्या खिरीसोबतही हे कानोले मस्त लागतात। नक्की करा। आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।